नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज भरपूर रिझल्ट होते, त्याचबरोबर मार्केट व्होलटाईलसुद्धा होतं. 81,000चा सेन्सेक्सचा टप्पा आज मार्केटने पार केला आणि बरेचसे रिझल्ट हे मार्केट संपल्यानंतर आले. त्यामुळे त्या सगळ्याचा मागोवा आपल्याला आत्ताच्या व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. एक गोष्ट मला सांगायची आहे की जेव्हा तुम्ही हे आकडे दुसरीकडे कुठेतरी बघाल, ते बघताना जो रिझल्ट आहे तो YOY आहे की मंथ ऑन मंथ आहे हे मात्र बघा. क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. म्हणजे काय होतं की जो रिझल्ट दिला आहे तो गेल्या तिमाहीशी तुलना करून दिला आहे की गेल्या वर्षाशी तुलना करून दिला आहे. जे चांगलं असतं ते दिलं जातं. त्यामुळे गेल्या क्वार्टर बरोबर जर चांगला नसेल तर गेल्या वर्षाबरोबर दाखवलं जातं. त्यामुळे आपल्याला ते बघावं लागतं. तर म्हणजे मी जेव्हा रिझल्ट लिहित होते तेव्हाच मला असं जाणवलं की अरे एक चॅनल हे दाखवतं आहे, एक चॅनल हे दाखवतं आहे, मग माझी लिहिण्यात काही चूक होती आहे का? तेव्हा मी पाहिलं तर एका ठिकाणी क्वार्टर ऑन क्वार्टर होते आणि एका ठिकाणी इयर ऑन इयर होते. तसं तुम्ही बघा. पर्सिस्टंटचं प्रॉफिट कमी झालं आहे 306 कोटी. तर उत्पन्न वाढलं आहे 2,737 कोटी. मार्जिन कमी झालं आहे 14.5चं 14%. टाटा टेक्नॉलॉजी म्हणजे 1,000 रुपयाचा शेअर आहे तो. त्यांचं प्रॉफिट 3% वाढलं आहे, पण त्यांचं रेव्हेन्यू 2.5% कमी झालं आहे आणि त्यांचं मार्जिनसुद्धा कमी झालं आहे. 18.4वरनं 18.2 झालं आहे. L&T टेकचा जो रिझल्ट आहे तो क्वार्टर ऑन क्वार्टर मार्जिन 16.9वरनं 15.6 झालं आहे. प्रॉफिट 340.9 आणि उत्पन्न 2,537 कोटी. साऊथ इंडियन बँकेचं प्रॉफिट वाढलं, नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. NPA क्वार्टर ऑन क्वार्टर फ्लॅट राहिले. नेट NPA 1.46वरनं 1.44 झाले. दालमिया भारतचं प्रॉफिट 145 कोटी, उत्पन्न 3,621 कोटी, मार्जिन 18.5%. शॉपर स्टॉपचा तोटा वाढला आहे, उत्पन्न वाढलं आहे, पण मार्जिन कमी झालं आहे. YOY. रॅलीज इंडियासुद्धा YOY. त्यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिनसुद्धा कमी झालं आहे. त्याच्यानंतर न्यूजेन सॉफ्टवेअर यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू पण कमी झालं आहे. इन्फोसिसचं तुम्ही बघितलं तर इयर ऑन इयर रिझल्ट तुम्हाला चांगला दिसतोय, क्वार्टर ऑन क्वार्टर कमी दिसतोय.
7,969 कोटीवरनं 6,374 कोटी एवढा दाखवत आहे. म्हणजे एक येत आहे अनुमान, एक येत आहे वर्षाचा तुलना, एक येते क्वार्टरची तुलना. आणि टी व्हीवर जेव्हा सांगतात तेव्हा अनुमानापेक्षा जास्त किंवा अनुमानापेक्षा कमी, अनुमान जेवढं आपण धरावं तेवढं. म्हणजे मला जर वाटलं की माझ्या मुलाला 90% मार्क मिळतील आणि 91% पडले तर ते अनुमानापेक्षा चांगले झाले. पण समजा शाळेतल्या शिक्षकांना वाटलं की ह्याला 96% पडायला हवे होते आणि पडले 91, तर शिक्षकांच्या अनुमानापेक्षा कमी झाले. त्यामुळे तुम्ही जितक्या खोलात जाऊन बघाल ना तेवढ्या तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दिसू शकतात. रेव्हेन्यू 39,315 कोटी, मार्जिन 21.1%, डॉलरमध्ये उत्पन्न 471.7 कोटी. त्यानंतर त्यांनी रेव्हेन्यू गायडन्स जो होता तो 1 ते 3 होता, त्याचा 3 ते 5 केला आणि मार्जिन गायडन्स मात्र 20 ते 22% एवढा कायम ठेवला. या 2 गोष्टी कोणालाही आवडण्यासारख्या आहेत. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ 3.6% झाली, डॉलर रेव्हेन्यू ग्रोथ 3% झाली. पण ॲट्रिशन मात्र इन्फोसिसचं वाढलं आहे. तर आता या रिझल्टचा काय परिणाम, मला आवडून किंवा मला न आवडून काही उपयोग नाही. मार्केट कसा ॲक्सेप्टन्स रिझल्टला करत आहे ते आपल्याला पाहावं लागेल. मास्टेकचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. हे क्वार्टर ऑन क्वार्टर आहे. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्सनी टाटा AIG बरोबर नॉन लाईफ इन्शुरन्स प्रॉडक्टसाठी पार्टनरशिप ॲग्रीमेंट केलं. उद्या रिलायन्स, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट यांचे रिझल्ट येतील. हॅवेल्सचा रिझल्ट खूप छान आला. हॅवेल्सचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनसुद्धा वाढलं. टाटा टेलीमध्ये आणि संवर्धना मदर्सनमध्ये आज मोठा ट्रेड झाला. प्रीमियर एक्सप्लोजिव्ह यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. टाटा कम्युनिकेशन यांचा क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट आहे हा. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं, पण ते नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे NCDद्वारे 2,000 कोटी रुपये उभे करणार आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि टाटा कम्युनिकेशनचं मार्जिन 18.6%वरनं 19.9% एवढं झालं. LTI माइंडट्रीनी ABSA या बँकेबरोबरचा करार वाढवला. हा करार डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी केला गेला होता. पॉवरमेकला 210 कोटीची ऑर्डर मिळाली. त्याचबरोबर तुम्हाला ॲट्रिशनच्या आकड्याकडे लक्ष ठेवायला लागेल. आता मेनन बेअरिंगने 2 रुपये डिव्हिडंडसुद्धा दिला आहे. मेनन बेअरिंगचा प्रॉफिट कमी झाला आहे, रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. पॉलीकॅबचं पण प्रॉफिट कमी झालं आहे,
रेव्हेन्यू वाढला आहे, मार्जिन कमी झालं आहे. स्वराज इंजिन्सचा रिझल्ट चांगला आला आहे, त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं वाढलं आहे. स्टर्लिंग विल्सन ही तोट्यातून फायद्यात आली आहे. JSW इन्फ्रा यांचं प्रॉफिट कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे. हे YOY आहे, त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला त्याच्याकडे पाहावं लागेल. सागर सिमेंटला 6 मेगावॅट सोलर पॉवर प्लांट लावायला बोर्डाने मंजुरी दिली आहे. हा प्लांट आंध्र प्रदेशात लावला जाणार आहे आणि याच्यासाठी 21 कोटी रुपये खर्च येईल असं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर ECBने 3.75 एवढा डिपॉझिटचा रेट ठेवला आहे. 3.75% म्हणजे युरोपियन सेंट्रल बँक. आणि रिफायनान्स करण्याचा रेट ठेवला आहे 4.25. आज महाराष्ट्र सेंट्रल बँकेचा रिझल्ट चांगला आला, पण शेअर मात्र एवढा काही वाढला नाही. तर जे रिझल्ट तुम्हाला मिळतील, दिसतील, कारण बरेच रिझल्ट आज लागले, तर तुम्हाला जे रिझल्ट पाहता येतील, मिळतील, ते तुम्ही पहा. जेवढे रिझल्ट मला कव्हर करता येणं शक्य होतं तेवढे रिझल्ट मी आज कव्हर केले आहेत आणि काही रिझल्ट मी माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा दिले आहेत. तर ते तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा पाहू शकता. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.